नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। हे आहे कन्याकुमारी रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म नंबर 5। मस्तपैकी मस्त थंड हवा सुटलेली आहे मित्रांनो या ठिकाणी। हे आहे असं मस्तपैकी आपलं कन्याकुमारी रेल्वे स्टेशन। आणि मागच्या ब्लॉगून तुमच्या लक्षात असेल की आपण कन्याकुमारीमध्ये फिरलो, या ठिकाणी मंदिर फिरलो। तसंच आता इथून आपण निघालेलो आहोत कन्याकुमारी ते रामेश्वर। तसं बघायला गेलं तर ही आपली गाडी या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 5 वर आलेली आहे। जवळपास आता वाजलेले आहेत 9:30 आणि गाडीचा टाइम आहे आपल्या इथून निघण्याचा 10:15। ट्रेन कोणती ही मी तुम्हाला सांगेल। बघायला गेलं तर कन्याकुमारी रेल्वे स्टेशनला एकूण 5 असे प्लॅटफॉर्म आहे, जे की 5 नंबरवर आपली ही ट्रेन उभी आहे। हे 4 ही ट्रेन उभी दिसेल तुम्हाला, असेल ही 3, त्या पलीकडे 2 आणि 1 असे एकूण 5 प्लॅटफॉर्मचं हे टर्मिनल असं रेल्वे स्टेशन आहे। त्यानुसार आपण आता सध्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आहोत आणि ही 5 ट्रेन आपली इथून निघणार आहेत। हिचा रूट कसा काय हे मी तुम्हाला सांगेलच। बघायला गेलं तर आपली गाडी नंबर आहे 22,622, जे की कन्याकुमारी ते रामेश्वर आहे। हिचा रूट बघायला गेलं तर इथून कन्याकुमारी निघालं की नागरकोइल जंक्शन आहे, त्यानंतर ही तिरुनेलवेली जाते। तिरुनेलवेलीहून ही पुढे मदुराई जंक्शन, मंडपम जंक्शन असं करत पुढे ही सकाळी ट्रेन आपली रामेश्वरला 5:25 पोहोचणार आहे। बघायला गेलं तर साधारणपणे या ठिकाणून बरेच प्रवासी हे गाडीमध्ये येत आहेत आणि हे जवळपास अंतर बघायला गेलं तर कन्याकुमारी ते रामेश्वर साधारणपणे 407 किलोमीटर आहे। साधारणपणे आपली ट्रेन एक 7 ते 7.5 तासामध्ये आपल्याला कन्याकुमारी थेट रामेश्वरला घेऊन चाललेली आहे। बघायला गेलं तर आपण हे एका इंडियन ओशन पासून दुसऱ्या समुद्राकडे आपण जाणार आहोत, असा आपला प्रवास राहणार आहे। झालं तर पुढच्या आपण स्टेशन कव्हर करू, नाही तर थेट आपण यालाच भेटू डायरेक्ट रामेश्वरला। बघूया आता गाडी इथून समजा राईट टाइम निघाली तर घेतलं तर आपण नागरकोइल नावाचं जंक्शन घेऊ आपण। आणि आमचं रिझर्वेशन आहे बघा मित्रांनो B3 मध्ये आहे। या नंबर आहे आमचे 57, 58, 59, 60, 61 असे आमचे जवळपास येतात 5 तिकीट आहेत आमचे B3 मध्ये। आणि बघायला गेलं तर या ठिकाणी जुनेच ICF कोचेसनंच आपण प्रवास करणार आहे, LHB कोचेस या ट्रेनला नाही आहे। मी एक ऑब्झर्व केलं की इकडं फार कमी LHB कोचेस असणाऱ्या रेल्वे या डिव्हिजन किंवा या झोनमध्ये आम्ही बघितलेल्या आहेत। चला मित्रांनो, डायरेक्ट आपण इथून निघताना किंवा थेट आपण नागरकोइललाच भेटूया। आता मित्रांनो, आपली जी ट्रेन आहे कन्याकुमारी ते रामेश्वर ही 5 नंबरच्या प्लॅटफॉर्महून आता बरोबर 10:15 आपली गाडी निघालेली आहे आणि पुढील 15 किलोमीटर हे नागरकोइल नावाचं रेल्वे स्टेशन आहे। आपण डायरेक्ट आता तिथंच भेटूया, करूया आपण कन्याकुमारी रेल्वे स्टेशनला बाय बाय। आणि एक गोष्ट आहे की तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवू शकलो नाही, याचं कारण आहे की प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला लक्षात येत असेल की अंधार आहे, सेम तसाच अंधार इथं बाहेर होता, त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू शकलो नाही। कन्याकुमारी रेल्वे स्टेशन बाय बाय। आणि कन्याकुमारी रेल्वे स्टेशनला कन्याकुमारी का म्हणतात आणि कोणत्या देवीचं होतं या ठिकाणी वास्तव्य, हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। चला करूया कन्याकुमारी रेल्वे स्टेशनला बाय बाय।
मित्रांनो, आपण पोहोचतो आहोत आता नागर कॉईल जंक्शनला, जे की मागच्या ब्लॉगमध्ये आपण हे रेल्वे स्टेशन कवर केलं होतं. इथूनच एक छोटासा ब्लॉग बनवला होता. आणि SMVT टू बँगलोर टू नागर कॉईल आपण आलो होतो. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आपली ट्रेन आलेली आहे. शुद्ध शाकाहारी भोजनालय पण आहे इथं प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. आणि आता आलेले 22:36 झालेली आहेत. मित्रांनो, आपण पोहोचलो सांगितल्यानुसार प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. आणि या ठिकाणी प्रीपेड वातानुकूलित प्रतीक्षालय आहे. 1 तासाची या ठिकाणी 30 रुपये. आणि 1 नंबर प्लॅटफॉर्म असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी समजा आले लवकर, समजा वेटिंगला तुम्हाला 2-1 तास असेल, नागरकोइल जंक्शनला तुम्ही एक चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी AC ची उत्तम व्यवस्था आहे प्रीपेडमध्ये. मित्रांनो, आणखीन एक आपण हा जो रूट आहे दक्षिणीय रेल्वे झोन असं म्हणू शकतो, त्या अंतर्गत हे नागरकोइल रेल्वे स्टेशन येते. बघायला गेलं तर कन्याकुमारी जिल्ह्यामधलं हे नागरकोइल रेल्वे स्टेशन आहे. त्याचबरोबर हे रेल्वे स्टेशन 1980 सुरू झालेलं आहे. बघायला गेलं तर हे एक जंक्शन आहे. जसं तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस आपण कुठपर्यंत त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं असेल हे जंक्शन आहे म्हणून. त्याचबरोबर याला आधी कन्याकुमारी रेल्वे जंक्शन बी असं म्हणत होते. जवळपास आता आपली गाडी इथून निघण्यासाठी तयारच आहे. जवळपास गाडी येऊन जरा एक 5 मिनटं झालेली आहेत. 5 मिनटं थांबलेली आहे. आपल्या गाडीला सिग्नल पण भेटलेले आहे. आता वाजलेले 10:40 झालेले आहेत. इथून गाडी निघाले की आपण एक गोष्ट आहे की हे जे नागरकोइल रेल्वे स्टेशन आहे हे तिरुअनंतपुरम रेल्वे डिव्हिजनच्या अंतर्गत येते. स्वच्छ मस्त असं हे नागरकोइल रेल्वे स्टेशन. आणि या ठिकाणी आपल्या गाडीला सिग्नल भेटलेला आहे. आणि आपली गाडी बरोबर या ठिकाणी 10:41 निघालेली आहे. चला नागरकोइल रेल्वे स्टेशनला करूया आपण आता. बाय बाय. आणि आपण भेटूया आता सकाळी डायरेक्ट रामेश्वरम रेल्वे स्टेशनला. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. बघायला येतं आपली ट्रेन या ठिकाणी
प्लॅटफॉर्म नंबर 3वर बिफर पोहोचलेली आहे. आता सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आपण उतरलो आहोत श्री रामेश्वर रेल्वे स्टेशनला. या ठिकाणी आपली गाडी बिफोर आल्यामुळं तसं टाईम घ्यायचा होता 5:30चा, पण गाडी या ठिकाणी रामेश्वर रेल्वे स्टेशनला 5 वाजता पोहोचलेली आहे. हे असं रामेश्वरम रेल्वे स्टेशन आणि 2 आपण आता स्टेशनच्या बाहेर चाललेलो आहोत. Rameswaram Express will arrive shortly on platform number 2. मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. जो की आपण कन्याकुमारी ते रामेश्वर आलो. चला भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.